नागरिकत्वा संदर्भात कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्या संदर्भातलं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आज आपण डिस्कस करणार आहोत. आर्टिकल 11. नमस्कार, निश्चय एमपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं खूप स्वागत आहे. तर बघा, आजचं आर्टिकल संविधान सिरीज मधलं काय सांगतंय. तर आर्टिकल 11 बघा, की संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचे कायद्याद्वारे विनियमन करणे. म्हणजेच काय, नागरिकत्वासंदर्भात होल अँड सोल अधिकार कुणाला आहेत? तर संसदेला आहेत, असं आर्टिकल 11 सांगतं. आणि खूप साऱ्या केसेस पण आहेत सुप्रीम कोर्टच्या. त्या खूप साऱ्या केसेसमध्ये पण सुप्रीम कोर्टने सिंग वर्सेस बिहार स्टेट 1955 ची केस आहे, त्या केसमध्ये पण सुप्रीम कोर्टनं सांगितलं की नागरिकत्वासंदर्भात पूर्णपणे अधिकार कायदा करण्याचा जो आहे तो कोणाला आहे? आर्टिकल 11 नुसार संसदेला आहे. म्हणजेच संसद कायदा करून नागरिकत्वा संदर्भात ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदी बदलू शकते. बघा आर्टिकल 11 काय म्हणत आहे. 2 ओळीचं आर्टिकल आहे. याच्यामध्ये सांगितलंय, या भागाच्या पूर्वगामी तरतुदीतील कोणत्याही गोष्टीमुळे नागरिकत्वाचे संपादन व समाप्ती. पूर्वगामी तरतुदी म्हणजे कोणत्या? आर्टिकल 5 ते 10 पर्यंतचे, बरोबर. भाग 2 बघतोय आपण, या भागातील म्हणजेच काय, भाग 2 मधले. ओके, नागरिकत्वाचे संपादन. ओके, संपादन म्हणजेच काय, ॲक्विजिशन. आणि समाप्ती म्हणजेच काय, लॉस. म्हणजे नागरिकत्व मिळवणं आणि नागरिकत्व संपवणं आणि नागरिकत्व विषयक अन्य सर्व तरतुदी. ओके, अन्य सर्व तरतुदी म्हणजेच काय, नागरिकत्व संपादन करणे. म्हणजेच दुसऱ्या शब्दात मी असं लिहितो, नागरिकत्व मिळवणे. ओके, म्हणजे भारताचं नागरिक असणं, त्याचं लॉस म्हणजेच समाप्ती. आणि नागरिकत्वाच्या इतर तरतुदी यांच्या संदर्भात यासंबंधी कोणतीही तरतूद, बघा, कोणतीही तरतूद करण्याच्या संसदेच्या अधिकाराचे निराकरण होणार नाही. म्हणजेच काय, नागरिकत्वासंदर्भात नागरिकत्व मिळवणं, त्याचं समाप्ती करणं आणि इतर तरतुदी या संदर्भात पूर्ण अधिकार कोणाला आहेत? पूर्ण अधिकार हे कोणाला आहेत? तर संसदेला आहेत. संसद या संदर्भात कायदा करणार आहे आणि त्याच्यानुसार आपलं, तुमचं, माझं आणि सर्वांचंच नागरिकत्व हे कंटिन्यू राहणार आहे. लक्षात आलं असेल. तर बघा, मग या आर्टिकलचा वापर करून समजा भारतीय संसदेने, पार्लमेंटने आपल्याकडे कायदा केलेला आहे, त्याला इंडियन सिटिझनशिप ऍक्ट 1955 किंवा मराठीमध्ये त्याला भारतीय नागरिकत्व कायदा 1955 असं म्हणलं जातं. आणि या कायद्यानुसार तुमचं माझं नागरिकत्व मिळतं. असं का म्हणतोय मी? कारण बघा, भाग 2 जो भारतीय राज्यघटनेचा आहे त्याच्यामध्ये आर्टिकल 5 ते 10 मध्ये, ओके, नागरिकत्व ऍक्च्युली 11 पर्यंत, 5 ते 11 पर्यंत नागरिकत्वाची तरतूद आहे. 5, 6, 7, 8 मध्ये नागरिकत्व कसं मिळेल हे सांगितलेलं आहे. पण राज्यघटनेमधलं जे आहे ना, ते कधीपर्यंतच आहे की 26 जानेवारी 1950 पर्यंत लोकांना नागरिकत्व कसं मिळेल हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे मे बी आपले आजी आजोबा जे आहेत ना, त्यांना राज्यघटनेनुसार नागरिकत्व मिळालं. पण त्याच्यानंतरचं काय, आपण त्याच्यानंतर जन्मलेले आहोत, बरोबर आहे का? आपण त्याच्यानंतर जन्मलेलो आहोत. मग इथल्या लोकांचं जे भारतामध्ये आहेत त्यांचं नागरिकत्व कसं असेल या संदर्भामध्ये आर्टिकल 11 असं सांगते की त्या संदर्भात कोण कायदा करेल? संसद करेल. आणि मग 1955 ला भारताच्या संसदेनं लोकांच्या नागरिकत्वा संदर्भामध्ये 1955 ला हा कायदा केलेला आहे. आणि त्याच्यानुसार नागरिकत्व मिळणे, ओके, त्यालाच ॲक्विजिशन असं म्हणतात. आणि नागरिकत्व संपणे किंवा त्यालाच लॉस असं म्हणतात. तर 5 प्रकारे नागरिकत्व मिळतं बघा. तर पहिला आहे जन्म, दुसरा वंश, नोंदणी, स्वीकृती आणि सामिलीकरण. आपल्याला खूप जास्त जणांना नागरिकत्व जे मिळालेलं आहे ते जन्म या कारणानुसार मिळालेलं आहे. लक्षात आलं असेल. आणि 3 प्रकारे नागरिकत्व तुमचं संपू शकतं. एकतर त्याग करणे म्हणजेच काय, तुम्ही स्वतःहूनच नागरिकत्व सोडून देताय की बाबा मला इथनं पुढे नागरिकत्व नको, असं कोण असेल तर राज्यघटना किंवा संसद असं म्हणतं तुला जायचं तर तू जा. दुसरं आहे संपुष्टात येणे, म्हणजेच त्याला टर्मिनेशन म्हणतात. संपुष्टात येणे म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जर तुम्ही दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं समजा, तर तुमचं आपोआप नागरिकत्व जाणार आहे. पहिल्या केसमध्ये तुम्ही स्वतःहून सोडून देताय, मला इथनं पुढे भारताचा नागरिक बनायचं नाही. दुसऱ्या केसमध्ये तुम्ही नागरिकत्व दुसऱ्या देशाचं स्वीकारता. जेव्हा
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला समजेल की बाबा ही व्यक्ती आता दुसऱ्या देशाची नागरिक आहे, तुमचं नागरिकत्व संपुष्टात येईल. आणि तिसरं आहे काढून घेणं किंवा त्यालाच हिरावून घेणं असं म्हणतात, डिप्रिव्हेशन असं म्हणतात. म्हणजेच काय, काही याच्यामध्ये सांगितलेलं आहे की काही तुम्ही कायद्यांचा भंग केला समजा, तर तुमचं नागरिकत्व इथं या पद्धतीने काढून घेतलं जाऊ शकतं. म्हणजेच या कायद्यानुसार 5 प्रकारे नागरिकत्व मिळतं आणि 3 प्रकारे एखाद्याचं नागरिकत्व जाऊ शकतं. ठीक आहे, थँक्यू.